नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समास व त्याचे प्रकार या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण समास व त्याचे प्रकार या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक 14 शिकणार आहोत। मराठी या विषयाच्या व्याकरण आपण शिकत आहोत आणि व्याकरणामध्ये आजचा घटक आहे समास व त्याचे प्रकार। आतापर्यंत आपण समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय, सामासिक शब्दांचा विग्रह कसा करायचा हे आपण जाणून घेतलेलं आहे। सामासिक शब्दामध्ये दोन पद असणे आवश्यक आहे। दोन पद म्हणजेच दोन शब्द। दोन शब्द आपण जोड शब्द तयार करतो। मग असे हे दोन शब्द म्हणजेच दोन पद आणि त्यापैकी पहिला शब्द म्हणजे पहिले पद आणि दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद असे आपण म्हणतो। आतापर्यंत आपण समासाचे वेगवेगळे प्रकार अभ्यासलेले आहेत। समासाचे एकूण किती बरे प्रकार असतात? 4। कोणते कोणते प्रकार आहेत समासाचे? अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास। तर यापैकी आपण अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास म्हणजे काय याचा सविस्तर अभ्यास या आधीच्या समास व त्याचे प्रकार या व्याकरणाच्या भागामध्ये अभ्यासलेले आहेत। तर अव्ययीभाव समास म्हणजेच काय की ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील दोन्ही पदांपैकी पहिले पद प्रधान असते, महत्त्वाचे असते व दुसरे पद गौण असते, त्यावेळेस त्या समासाला आपण अव्ययीभाव समास असे म्हणतो। तत्पुरुष समास म्हणजे काय की तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते। सामासिक शब्दातील विग्रह करत असताना दुसरे पद महत्त्वाचे असते आणि पहिले पद गौण असते। तर द्वंद्व समास म्हणजे काय की द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्त्वाचे असतात, अर्थात दोन्ही पद प्रधान असतात। जसे आई वडील, आई आणि वडील, भाऊ बहीण, भाऊ आणि बहीण। तर या द्वंद्व समासामध्ये अधिकतर उभयनामी अवयवांचा उपयोग केला जातात। आता आपण समासाचा चौथा प्रकार म्हणजेच बहुव्रीही समास अभ्यासणार आहोत। तर सुरुवातीला आपण बहुव्रीही समास म्हणजे काय हे जाणून घेऊया। ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो, त्या होणाऱ्या बोधालाच त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात। म्हणजेच काय सांगितलेलं आहे बहुव्रीही समासामध्ये की आतापर्यंत आपण पाहिले की सामासिक शब्दामध्ये दोन्ही पद महत्त्वाचे असतात। कधी मग पहिला पद महत्त्वाचा असतो, कधी दुसरा पद महत्त्वाचे असतात। पण बहुव्रीही समासामध्ये आपण काय शिकत आहोत की समासातील कोणतेच पद हे प्रमुख नसते किंवा प्रधान नसते, तर अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा बोध होत असतो। म्हणजेच पहिल्या किंवा दुसऱ्या पदाचा संबंध तिसऱ्या पदाशी असतो, तिथे आपण बहुव्रीही समास आहे असे म्हणतो। उदाहरणाद्वारे समजून घेऊया आपण। पहिलं उदाहरण आहे नीलकंठ। नीलकंठमध्ये नील हे एक पद आहे आणि कंठ हे दुसरं पद आहे, परंतु जेव्हा आपण त्याचा सामासिक विग्रह करतो त्यावेळेस कशा रीतीने करतो ते आपण जाणून घेऊया। नीलकंठ म्हणजेच ज्याचा कंठ निळा आहे असा, तर कोण? शंकर। म्हणजे आता इथे बघा, नीळ हा प्रथम पद आहे किंवा प्रथम प्रधान पद आहे। कंठ हा देखील दुसरा प्रधान पद आहे, पण या दोन्ही पदांपेक्षा आपल्याला तिसऱ्याच व्यक्तीचा बोध होत आहे किंवा तिसऱ्याच वस्तूचा बोध होत आहे। म्हणजेच कोण? निळा कंठ असता कोण? ज्याचा कंठ निळा आहे असा, म्हणजे तो म्हणजे शंकर। दुसरं उदाहरण पाहूया। वक्रतुंड बहुव्रीही समास आहे वक्रतुंड। आता त्याचा सामासिक विग्रह आहे
ज्याचे तोंड वक्र आहे असा, तर अर्थातच कोण? गणपती. पुढील उदाहरण आहे दशमुख, ज्याला 10 तोंड आहे असा, म्हणजेच रावण. तर अशा रीतीने शंकर, रावण, गणपती ह्या समासामध्ये काय होत आहे की दोन्ही पदांच्या व्यतिरिक्त तिसऱ्याच नवीन पदाचा आपल्याला बोध होत आहे. म्हणूनच इथे आपण बहुव्रीही समास आहे असे म्हणतो. आता बहुव्रीही समासाचे खालील 4 उपप्रकार पडतात. पहिला आहे विभक्ती बहुव्रीही समास, दुसरा आहे नत्र बहुव्रीही समास, तिसरा आहे सहबहुव्रीही समास आणि चौथा आहे प्रादिबहुव्रीही समास. तर आता आपण एक एक करून या बहुव्रीही समासाचे प्रकार अभ्यासून घेऊया. विभक्ती बहुव्रीही समास म्हणजे काय? तर ज्या समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते, अशा सर्वनामांची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते, म्हणून त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात. म्हणजेच काय, जेव्हा आपण सामासिक शब्दांचा विग्रह करतो त्यावेळेस सामासिक शब्दांचा विग्रह करत असताना त्या सर्वनामाच्या शेवटी जे काही विभक्ती प्रत्यय येतं किंवा जे काही विभक्ती येते त्या विभक्तीचे नाव त्या समासाला दिले जाते. उदाहरणार्थ प्राप्त धन हा आपला सामासिक शब्द आहे. त्याचा विग्रह करताना आपण लिहितो प्राप्त आहे धन ज्याला तो, अर्थात कोण? द्वितीय विभक्ती. आता इथे काय सांगितलेलं आहे? प्राप्त धन. प्राप्त आहे धन ज्याला तो, आता इथे शेवटी सर्वनाम आलेला आहे तो, म्हणून इथे द्वितीय विभक्ती येणार. पुढील उदाहरण आहे जितेंद्रिय. तुम्हाला या सामासिक शब्दाचा विग्रह करून लिहायचा आहे. जितेंद्रिय म्हणजेच जित आहे इंद्रिय ज्याची तो, इथे षष्ठी विभक्ती येत आहे. पुढील बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे जित शत्रू, अर्थात जित आहे शत्रू ज्याने तो. तर याचा विग्रह करताना आपल्याला तृतीय विभक्ती येते. पुढील उदाहरण आहे गत प्राण. गत प्राण त्याचा सामासिक विग्रह करताना लिहायचा आहे आपल्याला गत आहे प्राण ज्याच्यापासून तो, अर्थात इथे पंचमी विभक्ती येते. पुढील उदाहरण आहे पूर्ण जल. तर याचा सामासिक विग्रह करताना आपण लिहिणार किंवा बोलणार पूर्ण आहे जल ज्यात असे. पूर्ण जल या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आपण पूर्ण आहे जल ज्यात असे असा करतो आणि ही सप्तमी विभक्ती आहे. पुढील सामासिक शब्द आहे त्रिकोण. तर याचा सामासिक विग्रह करताना आपण लिहिणार आहोत 3 आहेत कोण ज्याला तो, अर्थात चतुर्थी विभक्ती ते आहे. त्रिकोण म्हणजेच काय, त्याचा सामासिक विग्रह करताना आपण लिहिणार आहोत 3 आहेत कोण ज्याला तो. पुढील आहे नत्र बहुव्रीही समास. ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला आपण नत्र बहुव्रीही समास असे म्हणतो. या समासातील पहिल्या पदामध्ये अ, न, अन, नी अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केलेला जातो. आता बघा, बहुव्रीही समास जर आपल्याला ओळखायचा असेल तर तिथे आपण पाहतो की पहिले पदामध्ये नकारदर्शक शब्दांचा वापर केलेला असतो. आता आपण उदाहरणांद्वारे समजून घेऊया. पहिले उदाहरण आहे अनंत. तर आता इथे अनंत या सामासिक शब्दामध्ये अ म्हणजेच नकारार्थी आपल्याला नकारदर्शक बोध होत आहे. अनंत, नाही अंत ज्याला तो. अनंत या सामासिक शब्दांचा विग्रह करताना आपल्याला लिहायचा आहे नाही अंत ज्याला तो. पुढचा आहे निर्धन. याच्यामध्ये पण बघा नि या नकारदर्शक शब्दाचा वापर केलेला आहे. तर त्याचा विग्रह करताना आपल्याला करायचा आहे नाही धन ज्याच्याकडे
तो. निर्धन म्हणजेच काय, नाही धन ज्याच्याकडे तो. नीरस, नाही रस ज्यात तो म्हणजेच नीरस. पुढील उदाहरण आहे, अनिकेत नाही निकेत ज्याला तो. अनिकेत, अनिकेतचा आपल्याला उपसर्ग लागलेला आहे निकेत मध्ये म्हणजे त्याचा आपल्याला उत्तर लिहायचं आहे, नाही निकेत ज्याला तो. नंतर अव्यय, अवयवचा अर्थ काय, नाही व्यव ज्याला तो. म्हणजेच व्यव म्हणजे परिवर्तन किंवा बदल, की ज्याला कोणत्याच प्रकारचं परिवर्तन किंवा बदल होत नाही तो. पुढील सामासिक शब्द आहे निरोगी. याचं उत्तर तुम्ही लिहिणार आहात, नाही रोग ज्याला तो. पुढे आहे अनाथ. त्याचं सामासिक विग्रह करताना आपण लिहिणार आहोत, ज्याला नाथ नाही असा तो. पुढील उदाहरण आहे अनियमित, नियमित नाही असे ते. अकर्मक, नाही कर्म ज्याला ते. अखंड, नाही खंड ज्यात ते. आता आपण बहुव्रीही समासाचा तिसरा प्रकार पाहूया, सहबहुव्रीही समास. सहबहुव्रीही समास म्हणजेच काय, की ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स असे अव्यय असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य करतो, त्यास सहबहुव्रीही समास असे म्हणतो. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, की बहुव्रीही समासामध्ये पहिले पद हे नेहमी सह किंवा स अशा अवयवाने लिहिलेले असतात आणि अशा रीतीने ते सामासिक शब्द म्हणून तयार झालेले असतात. मग अशा ह्या सामासिक शब्दांना एखाद्या विशेषणाचे कार्य करत असेल तर त्यास सहबहुव्रीही समास असे आपण म्हणतो. उदाहरणाद्वारे समजून घेऊया. आता आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया. सहपरिवार. आता ह्या बघा, या सामासिक शब्दामध्ये सह हे काय लागलेलं आहे, उपसर्ग लागलेला आहे. म्हणजे स हे अवयव आहे. म्हणजे सहपरिवार याचा आपण विग्रह करताना लिहिणार आहोत, परिवारासहित असा जो. म्हणजे सहपरिवार याच्यामध्ये सह हा अवयव असल्या कारणाने हा सहबहुव्रीही समास असा याचा प्रकार होतो. सबल, याच्यामध्ये पण बघा स हा उपसर्ग लागलेला आहे. सबल म्हणजे बलासहित आहे असा जो. सवर्ण, याच्यामध्ये पण स हा सामासिक शब्द तयार व्हायच्या आधी स हा अवयव आलेला आहे. म्हणजे सवर्ण बरोबर वर्णासहित असा तो. पुढील आहे सफल, याच्यामध्ये पण स लागलेला आहे, फलाने सहित असे तो. त्यानंतर आहे सानंद. सानंद मध्ये पण सा किंवा स हा सामासिक शब्द तयार व्हायच्या अगोदर सह असा अवयव आलेला आहे आणि त्याचा विग्रह करताना आपण लिहिणार आहोत, आनंदाने सहित असा जो. तर बघा, इथे आपल्याला बहुव्रीही समासाचे काही वैशिष्ट्य पाहायला मिळत आहेत, की बहुव्रीही समासावरून आपल्याला त्या दोन्ही पदांच्या ऐवजी तिसऱ्याच पदाचा माहिती मिळते आणि तो जो काही तिसऱ्या पद जे काय आहे त्याचा हा सामासिक शब्द हा एखाद्या विशेषणाचा कार्य करत असतो. पुढील आहे प्रादिबहुव्रीही समास. ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वी अशा उपसर्गांनी युक्त असेल तर त्यावेळेस त्याला किंवा त्या समासाला प्रादिबहुव्रीही समास असे आपण म्हणतो. उदाहरणार्थ सुमंगल, सुनैना, दुर्गुण, प्रबळ, विख्यात, प्रज्ञावंत. तर आता आपण हे सामासिक शब्द पाहिलेले आहेत. आता आपण त्यांचा विग्रह जाणून घेऊया. सुमंगल याचा सामासिक विग्रह येणार, पवित्र आहे असे ते. पुढे आहे सुनैना, याचा सामासिक विग्रह येणार, सुनयन असलेली स्त्री. दुर्गुण म्हणजेच वाईट गुण असलेली व्यक्ती. प्रबळ अधिक बलवान असा तो. विख्यात विशेष ख्याती असलेला. प्रज्ञावंत म्हणजेच बुद्धी असलेला. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण समास म्हणजे काय, समासाचे वेगवेगळे प्रकार त्याच्या उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेतलेले आहे. तर समास हा व्याकरणाचा भाग इथे संपतो. धन्यवाद.